प्रश्न तुमचे, उत्तर आमचे, अचूक, निर्भीड आणि सडेतोड। लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक। येवला शहरातील व येवला तालुक्यातल्या सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली सर्व जनतेला सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावं अशी परमेश्वराला प्रार्थना करतो। येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे हल्ली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार येवल्यात पक्षाची मीटिंग घेण्यात आलेली आहे। त्या मीटिंगमध्ये नगरपालिकेच्या संदर्भात बरीचशी साधक बाधक चर्चा झालेली। येणाऱ्या काळामध्ये येवला नगरपालिकेमध्ये मी स्वतंत्र म्हणून लढणार आहे। गेल्या 25 वर्षाच्या ज्या काही समस्या येवला तालुक्यात आणि शहराच्या पेंडिंग आहे त्याचा उणीव ह्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आम्ही भरून काढणार आहे। गेल्या 25 वर्षापासून येवला शहरामध्ये पाण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे। पण आता पूर्वी काही लोकांनी सांगितलं का आम्ही दिसाड पाणी देऊ, अद्याप येवला शहराला पाणी काही देण्यात आलेलं नाही। पण नगरपालिकेत आमची सत्ता जर आली, नक्कीच येवला शहराला 24 तास पाणी देण्याचं प्रयोजन आमचं आहे। तसा प्रस्ताव तसा आम्ही शासन दरबारी सादर केलेला आहे। पण काही कारणास्तव काही लोकांनी तो अडून धरलेला आहे। जर येवला तालुक्याला आणि येवला शहराला 24 तास जर पाणी पाहिजे असेल त्या प्रस्तावाला संमती देण्याचं काम येवला शहराने केलं पाहिजे। बऱ्याच भागामध्ये मी स्थानिक आमदार नसताना सुद्धा साहेबांच्या सहकार्याने, साहेबांच्या सहवासाने, साहेबांच्या आशीर्वादाने 200 कोटी रुपये शहरासाठी आणि 300 कोटी रुपये ग्रामीण भागासाठी निधी, 500 कोटी रुपयाचा निधी आणून त्या तालुक्याच्या विकासाला हातभार लावण्याचं काम माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। येवला तालुक्यामध्ये चांगले रस्ते, आरोग्य चांगलं करायचं असेल तर शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही। आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं 2.5 वर्षामध्ये शिंदे साहेबांचं अतिशय चांगलं काम असल्यामुळे राज्यामध्ये सत्ता आणण्याचा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर शिंदे साहेबांचा नक्कीच आहे। म्हणून मी सर्व येवला शहरातील नागरिकांना नम्रतेचं आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये येवला नगरपालिकेमध्ये शिंदे साहेबांचाच नगराध्यक्ष झाला पाहिजे अशी परमेश्वराची प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।